सर SK इंडस्ट्रीवरून बुके आलाय. माझा ऍक्सिडेंट झाला ठेव आणि थोडं खात पीत जा घे फळ राहू दे मजा. काय कमाल करतोस तू. अरे जगभरात मग शुभेच्छांचा वर्षाव होतोय बुके येत आहे तुझा चेहरा का पडलाय. काहीतरी गडबड आहे. कसे आहात मालक आपण काय म्हणता कसं काय बरं आहे. काय म्हणालात तुम्ही? नाही सॉरी ऍक्च्युली घरमालक म्हणाल पाहिजे चुकून मालक म्हणाल. माझ्याकडे काय बघतोय. तूच सांगितलं असशील ना हे त्यांना. ठीक आहे ना मालकाला मालक नाही म्हणत का पालक म्हणायचं. जोक होता का? नाही आजकाल मी कशावरही हसतो. मी आता तर तुझ्यावर हसायची वेळ आली काय रे. मला तर असं वाटायला लागलं की आपण मीडियाला बोलवायला हवं. का? काय की आपले यशवर्धन सर हे ठणठणीत झालेले बरे हे सांगण्यासाठी. पण का बरं आजोबा तुम्हाला असं का वाटतं की आपण मीडियाला सांगायला हवं की हा ठणठणीत बरा झालेला आहे. हे असे जर बुके राहिले ना ते एक दिवस आपल्याला घराबाहेर जायला लागायचं. जग्गू मला तर चित्र दिसतंय. तुम्ही एका कुंडीमध्ये उभे आहात आणि सगळे बुके असे तुमच्या रूम मध्ये बेडवरती पडलेले आहेत आणि गाणं ऐकतायत. तेरे मेरे सर. अरे पण मी बोलून काय उपयोग आहे. ज्यांनी बोलायला पाहिजे त्यांनी तर बोलायला पाहिजे मीडिया समोर. मग काय. पण जग्गू हे तर काहीच नाही. का सोशल मीडिया पाहिलात तुम्ही काय धनाधन मेसेज येत आहेत. अरे बापरे. याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून लोक उलट्या पावलांनी मंदिरात जायला निघालेत. हो हातावरती कापूर घेऊन आरती करतायत देवाची. बाबा 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 किती मेसेज आलेत बघा. एवढ्या शुभेच्छा येऊन सुद्धा याच्या चेहऱ्यावरची रेष हलत नाही म्हणजे खरंच कमाल. एवढ्या सगळ्या शुभेच्छांचा काय उपयोग. का जिच्या शुभेच्छा यायला हव्यात तिने साधा एक मेसेजही नाही केलेला. हा हे बरोबर आहे. काय बरोबर काय आहे त्या. नाही म्हणजे यशच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं. हा नाही नाही जग्गू दिल का मामला है थोडा समजा करो. हे खरंच आहे. काहीतरी आयडिया काढली पाहिजे आपण. अब आता तुम्ही जर म्हणता एवढं तर तुमच्या डोक्यात नेमकी आयडिया काय मला सांगा आपण करू. मी काय म्हणतो तिच्या घरासमोर समजा यशनी उपोषण केलं आणि तिने विचारपूस केल्याशिवाय उपोषण सोडायचंच नाही. हे कशी काय वाटते आयडिया. उपोषणाची आयडिया एकदम फ्लॉप आहे. उपोषण केल्याने हातात फक्त मोसंबीचा ज्यूस होतो बाकी काही मिळत नाही. आणि तुम्ही विचार करा यार यशवर्धन चौधरी एका मुलीच्या घरासमोर उपोषण करणार बरं तरी दिसेल का ते. मग तू काहीतरी आयडिया काढ ना. काय आयडिया काढणार आता. काय करता येईल आपल्याला. आयडिया काय आपण नेहाला किडनॅप करूया. मी काही बोललोय का. हे माझ्याकडून वधवून घेत आहेत. माझ्या मनात सुद्धा पाप नाही. किडनॅप वगैरे नाही. नाही असलं काही करायचं नाही आपल्याला. अजिबात करायचं नाही. कसं प्रेम ही अतिशय नाजूक आणि हळूवार करण्याची गोष्ट आहे ना. कोणाला त्रास होईल असं आपल्याला अजिबात बघायचं नाही. आजोबा मग आता माझ्या डोक्यातल्या आयडिया संपल्या. तुम्हीच सांगा की आपण नेमकं काय करायला पाहिजे. अच्छा आयडिया सांगू का. बर मला सांग तिच्या बिल्डिंगवर पाण्याची टाकी आहे. अरे काय बोलताय काय तुम्ही. याने काय आता वरून उडी मारावी अशी अपेक्षा आहे का तुमची. काहीतरी काय उडी बिडी नाही रे. मला एकदम त्या शोले मधल्या धर्मेंद्रची आठवण झाली. दिवस गेला जग्गो आता कोणी असं प्रेम व्यक्त करत नाही. काहीतरी सांगताय यार तुम्ही आयडिया. तुम्हाला माहितीये परवा एक जण असाच इमोशनल झाला आणि टॉवर वरती चढला. त्याला वाटलं की आपण गर्लफ्रेंडला प्रेमाचा शॉक द्यावा इमोशनली शॉक द्यावा. पण टॉवर वर चढल्यावर त्याला कळलं की तो मोबाईलचा नाही विजेचा टॉवर होता आणि त्याला शॉक बसला आणि तो खाली आला. त्याच्यामुळे आयडिया काही कामाच्या नाहीये. बापरे नाही असं करून नाही चालणार आपल्याला. काहीतरी आयडिया ही काढायलाच पाहिजे आपल्याला. मी काय म्हणतो आजोबा तू आता काही बोलणार नाहीस. आणि आजोबा तुम्ही पण काही बोलू नका प्लीज. अरे आम्ही जे बोलतो तुझ्या भल्यासाठीच बोलतो ना. नाही नका बोलू. थोडा वेळ खरंच नका बोलू. मला तुमच्या या डेंजरस आयडियाज नकोय. थोडा वेळ मला एकट्याला राहू द्या. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं खरं. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. पेढायस ना तू.
कधी कधी वाईटातही काहीतरी चांगलं घडत असतं. माझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळताच तुझं असं अनवाणी पायाने इकडे धावत येणं, माझ्यावर ओरडणं, माझ्यासाठी रडणं, हे सगळं काय नाही. मी नेहमीच चुकीचा वागतो असं म्हणतेस ना तू. आज तुझ्या या वागण्याला जर का मी होकार समजलो तर त्या चुकीचं काय ठरेल नाही. उद्योगपती यशवर्धन चौधरी यांच्यावर अजूनही उपचार सुरूच आहे. त्यांच्या ऍक्सिडेंट बद्दल कळल्यापासून अख्ख्या उद्योग जगाच्या नजरा आता त्यांच्यावर येऊन खेळलेल्या. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना डॉक्टरांनी काही ठामपणे सांगण्यास नकार दिले. पण आमच्या विशेष सूत्रांकडनं कळल्यानुसार त्यांना हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी लोणावळ्याला हलवण्यात आले. माझंही चुकलो. काल मी एवढी धावत पळत गेले, त्याला भेटले, रागवले, ओरडले, पण त्याच्या तब्येतीबद्दल त्याला विचारलंच नाही. हे न्यूजवाले पण ना नीट काही सांगतही नाहीये. आता कसा असेल तो? परी, ऐक ना. बोल. त्या दिवशी ना माझ्या ऑफिसमध्ये माझी मैत्रीण आजारी होती. मग काही नाही, मी तिला फोन केला, तिची चौकशी केली, तर ती म्हणाली तिला खूप बरं वाटलं. पण तू हे सगळं मला का सांगतेस? अगं, मी तुला म्हणून सांगते की आपली कोणी जवळची व्यक्ती आजारी असेल ना तर तिला फोन करायचा, तिची चौकशी करायची. त्या व्यक्तीला बरं वाटतं. बरं. अगं, तो ओजस कसा आहे का? नाही, त्याची आई भेटली होती काल मला, म्हणत होती त्याची तब्येत बरी नाहीये. तू त्याला फोन केलास? नाही. मग कर ना, हे घे, फोन कर त्याला. मी तुला मगाशी सांगितलं ना तसं. आपली जवळची व्यक्ती असेल ना तिला फोन करून तिची तब्येत विचारायची, कशी आहे, बरी आहे की नाही. आणि बेस्ट फ्रेंड असेल तर विचारायचंच. कर ना, तुझ्या बेस्ट फ्रेंडला फोन कर ना आणि विचार ना त्याची तब्येत कशी आहे. मला माहिती मी फ्रेंडला फोन करा म्हणून तू हे सगळं करतेस ना. मी त्याला फोन करणारही नाही आणि त्याच्याशी बोलणारही नाही. त्याच्याशी बोलले तर तुला राग येतो ना. तो आपल्या घरात आला तर तुला चालत नाही ना, मग मी कशाला फोन करू त्याला? मी नाही फोन करणार त्याला. सारखं सारखं काय ग तू टीव्ही बघत असते, नाहीतर फोनवर असते? मला जरा मदत कर कामाला. ये.